आज आपण गुलगुले बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ते गूळ किसून घेत आहे आणि 1 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यात आपण हा गूळ पूर्णपणे विरघळून घेऊयात आणि हा गूळ थंड झाल्यानंतर आपण याला चाळून घेऊयात, म्हणजे यात कचरा वगैरे राहणार नाही। मी इथे घेतलेले आहे 2 चमचे तेल, खाण्याचा थोडासा सोडा व थोडंसं मीठ। मिठामुळे गोड पदार्थांना छान चव येते। आणि मग आता आपण यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालून फेटून घेऊयात। तर आपण आता इथे काळजी घ्यायची आहे की गुठळ्या होणार नाहीत। आणि मग 1 चमचा मी इथे घातलेला आहे रवा आणि दूध घालून थोडंसं फेटून घेत आहे। पिठाची कन्सिस्टन्सी आपल्या भज्याच्या पिठासारखीच असायला हवी। तुम्ही पाहू शकता इथे पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ते। कढईत तेल गरम छान झाले आहे। आता हाताने किंवा चमच्याने छोटे छोटे गोळे तेलात सोडूयात। गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची आहे, मंद आचेवर, म्हणजे गुलगुले आतून छान व्यवस्थित शिजतील आणि बाहेरून करपणार पण नाहीत, याची काळजी घ्यायची आहे। बघा किती छान सोनेरी रंग आला आहे आणि आपले गुलगुले मस्त फुगत आहेत। हे गुलगुले तुम्ही चहासोबत किंवा असेच मधल्या वेळेत पण खाऊ शकता। तर कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सुगरण अर्चना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह।